कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अहिल्या 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 हं. त्या अहिल्याला ना मी बघून घेईन आणि राहिला प्रश्न तुमचा तर तुम्ही सगळे खड्ड्यात जा, मला कोणाचीच गरज नाहीये, कळलं? कारण मी तिशा आहे आणि मला जे हवंय ते केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही। अहिल्या, पास झाली तुझी नाटकं, आता तू बघच मी काय करते ते। यार अशी कशी काय किडनॅप झाली? आई पण काय झालं यार पारू? सतत माझ्या अवतीभोवती असायचीस तू, आदित्य सर म्हणून हाक मारायचीस। हे घ्या, थँक्यू। आणि आता त्या दिशेने तुला माहित नाही यार, ती दिशा तुझ्यासोबत कशी वागत असेल। दिशा आमच्यावरचा राग बिचारा पारूवर काढते। मला माहितीये तुला पारूची काळजी वाटते आणि साहजिकच आहे, पण पारूला काहीही होणार नाहीये। आपण आपली सगळी ताकद लावली तिच्यासाठी। पण मला एक गोष्ट कळत नाहीये, पारूला आणण्यासाठी आम्ही अक्षरशः गावी गेलो होतो का? मी आणि प्रीतमनी मिळून किती कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला, तेव्हा नाही आली ती। आणि म्हणजे आपला जो फोन कॉल झाला मारुती मामाने लावून दिलेला, त्याच्यानंतर पारू इकडे यायला निघाली आणि तेवढ्या दिशाने तिला करेक्ट बघितलं। ही अशी हट्टी आहे मुलगी, म्हणजे आमच्या सोबत आली असती तर एवढं सगळं। आदित्य, फक्त आजची रात्र, उद्या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील। पारू उद्या घरी येणार। तू इतकं कॉन्फिडेंटली कसं काय सांगू शकतेस का? हे तिकडे मारुती मामाला तर काही माहिती नाही की पारू किडनॅप। मारुतीला आता काहीही बोलू नकोस। पण का? पारू उद्या घरी आली की सगळं कळणारच आहे, कळलं? तू नको काळजी करूस, सगळं नीट होणार आहे। तू शांत राहा तोपर्यंत। मला खूप काळजी वाटते पारूची। मला कळतंय, फक्त माझ्यावर विश्वास ठेव। पारू उद्या घरी येणार। झोप आता। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।